तर माझ्या घरी आज बनले आहे छोले भटुरे तर आज भटुरे तर असे झाले आहेत की एकदम माउथ मेल्टिंग, खूप सॉफ्ट आणि आतून एकदम गुब्बाऱ्यासारखे फुललेले भटुरे आज तयार झाले. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. घेतले आणि त्याच्यात मी आता हा खडावला मसाला टाकणार आहे. पाणी, मीठ, हळदी पावडर. आता ह्या साईडला मी थोडं 1 कप पाणी घेते. त्यात 1 चमचा चहा पावडर टाकून त्याला एक उकळी आणून चहाचं पाणी मी इथं रेडी करणार आहे. हे आपल्याला छोलेमध्ये यूज करायचं आहे. तर मी इथं 2 मीडियम साईजचे कांदे घेतले, त्यात 5 लसणाच्या कली, थोडंसं अद्रक आणि त्यांना दरदरं पिसून घेतलं आहे. तर आता या साईडला मी परत पुन्हा 2 टमॅटो घेतले आणि टमॅटोची प्युरी तयार करून घेतली आहे. तर जेव्हा मी छोले बॉईल केले ना, त्यावेळेस माझ्याकडून बटाटे टाकायचं मी विसरले होते. तर तुम्ही जेव्हा छोले बॉईल करणार ना, त्यावेळेस 1 मीडियम साईजचा बटाटा देखील त्यामध्ये टाकायचा. तर चला आपण छोले बनवायला घेऊयात. पण तेल टाकून घेतलं आहे 2 पळी. आता तेल गरम झालं, जिऱ्याचं वाटण आपण बनवलं होतं ते यात टाकू. 2 चमचे लाल चटणी पावडर, 1 चमचा धने पावडर, थोडीशी हळद अर्धा चमचा आणि 1.5 चमचा छोले मसाला. छोले मसाला नसेल तुमच्याकडे तर आपला घरचा मसाला वापरला तरी चालेल, पण छोले मसाला वापरल्याने अजून छोलेच्या भाजीला छान चव येते, म्हणून छोले मसाला. आता याला छान तेल सुटेस तोपर्यंत आपण परतून घेऊ. मसाला परतून झाला आहे. आता आपण टमॅटोची प्युरी टाकून चवीप्रमाणे मीठ. आपण छोले शिजवताना पण मीठ टाकलं आहे, याची काळजी घ्या, त्यानुसारच मीठ टाका. आता टमॅटो छान शिजेल तोपर्यंत आपण हा मसाला परतून घेऊ. तर आपण ते चहा पावडरचं पाणी तयार केलं होतं ते मी यात टाकते आणि याला पुन्हा एक छान उकळी येऊ देऊ. आपला मसाला झाला आहे परतून. आता आपण जे छोले बॉईल केले होते ते टाकले आणि मी छोले बॉईल करताना बटाटा टाकायचं विसरले होते, तोही बटाटा इथे टाकून घेतला आहे. आता याला एक छान उकळी येऊ देऊ आपण. भाजी थोडी दाटसर व्हावी यासाठी हलकं मी स्मॅश करून घेणार आहे. माझ्याकडे पावभाजीचं स्मॅशर आहे, त्याने मी थोडं स्मॅश करते, खूप जास्त नाही, नॉर्मल स्मॅश करायचं. बघू शकतात हाच टेक्स्चर पाहिजे आपल्याला. आता यात मी 1 चमचा कस्तुरी मेथी, 1 मिरची, अद्रकचे लच्छे आणि कोथिंबीर.